हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन. प्रवचन क्रमांक 166. विश्वाचे आर्त, भाग 5. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गेमाये. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला भावली. त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्मरूप झाले. ते माझ्या जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप माझ्यात कोंदटून गेले. अशा या नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्याला मी पाहिले. याचे मोठे नवल वाटते. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल मला सहजपणे यथायोग्य प्राप्त झाला. माझ्या अंतःकरणात तो विश्वरूप होऊन विसावला. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला उमजली आणि मला त्या दिव्य प्रकाशाचे दर्शन झाले. निरूपण: आपण विश्वाचे आर्त याचे निरूपण पाहिले. येथे पहिल्या चरणाचा पुढील भाग म्हणजे माझ्या मनी प्रकाशले याचे आता निरूपण करायचे. माझ्या यातील मी म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी तळमळणारा निष्काम भक्त. हा अभंग योग्य अर्थाने समजण्यासाठी हा अर्थ महत्त्वाचा आहे. या अभंगाचा यथार्थ उलगडण्याची ही किल्ली आहे. येथे माझ्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असा अर्थ घेतला की या अभंगाचा अनर्थ घेतला जातो. माऊली जन्मतःच दिव्य प्रकाशमान ब्रह्मस्वरूप आहेत. मनी, मनाचे 4 प्रकार आहेत. 1. चित्त म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना ज्ञात झालेले बाह्य ज्ञान आगाऊपणे ग्रहण करणारे बाह्य मन. 2. अंतस्मन म्हणजे चित्ताला झालेल्या संवेदना ग्रहण करून सूक्ष्म मनाला उपलब्ध करून देणारे मन. 3. सूक्ष्म मन म्हणजे अंतस्मनाकडून मिळालेल्या बाह्य ज्ञानाच्या संवेदनांप्रमाणे जेथे जेथे उपभोग मिळण्याची शक्यता आहे तेथे तेथे ते उपभोग घेण्यासाठी जीवात्म्याच्या आधी कर्मेंद्रियांना आज्ञा करणारे, त्यासाठी कर्मेंद्रियांना आकर्षित करणारे मन. 4. नमन किंवा अमन म्हणजे मन अंतःकरणामध्ये आहे, परंतु आता ते भौतिक उपभोगांसाठी उचापती करत नाही, तर त्याच्या मूळ स्वभावाच्या उलट ते अंशात्म्याला मुक्तीसाठी सहकार्य करते. मन नष्ट होत नाही, तर ज्याप्रमाणे गुलाबजाम त्याच्या मध्यबिंदूपर्यंत पाकात मुरतो, तसे अध्यात्म संपूर्ण मनामध्ये मुरते आणि असे मन अंशात्म्याला मुक्त करण्यासाठी सहकार्य करत कार्यरत राहते. प्रकाशले येथे मनामध्ये भावले, परिणामित झाले, प्रकट झाले, ओथंबले म्हणजे यायोगे अंतःकरण त्या दिव्य प्रकाशाने व्यापले. अंशात्म्याचा परमात्म्याशी योग जुळून आला आणि अंशात्मा भौतिकापासून मोकळा झाला. त्याची आत्मयात्रा मार्गस्थ होऊन मुक्ती प्राप्त झाली. माझ्या मनी प्रकाशले हे अनेक कारणांनी घडते. आपण काही ठळक कारणे पाहू. 1. आपण मागील प्रवचनामध्ये पाहिले की आपण सततच्या दुःखाला कंटाळतो. तसेच आपल्या महद्भाग्याने जर आपल्याला दार्शनिक सद्गुरू भेटले तर त्यांच्याही उपदेशाचा आपल्यावर परिणाम होतो. किंवा अजून एक शक्यता अनेकांबद्दल घडते आणि ती म्हणजे आपल्याला असह्य जबर झटका, दणका, धक्का बसतो. याचा आपल्या सूक्ष्म मनावर परिणाम होतो. ते डळमळते आणि यायोगे आपण नमन अमन होतो आणि आपण संपूर्ण जीवनभर हा धडा विसरत नाही. हळूहळू यामधूनच ज्या क्षणी आपल्याला भौतिकाची योग्य प्रकारे जाण येते आणि त्यामधून मुक्तीची जाण येते, त्यावेळी आपण मुक्तीच्या इच्छेने भौतिक वस्तुजगत जसे वापरायला पाहिजे तसे देहधर्मापुरतेच, संचित संपवण्यापुरतेच वापरून
अध्यात्माची यात्रा सुरू करतो. हीच ती परमात्म्याला सन्मुख होऊन यात्रा असते. हेच ते माझ्या मनी प्रकाशले असते. 2. आपण कर्मयोगाने आचरण करू लागतो. यामुळे आपण देहधर्मापुरतेच भौतिक वस्तुजगत वापरतो. अन्न, वस्त्र, निवारा यांच्या आपल्या कल्पना बदलतात. यामुळे आपल्याकडून नैसर्गिकपणे नियतीला, प्रारब्धाला, संचिताला अनुसरून आचरण होते. यथाकाळी आपण संचित मुक्त होतो. संचित नसल्यामुळे देहत्यागानंतर आपण सरळ योगधामी दाखल होतो. हेच ते माझ्या मनी प्रकाशले असते. 3. आपण ज्ञानयोगाने भौतिकाचा उपयोग फक्त देहधर्मापुरताच करू लागतो. ज्ञानयोगामुळे आपल्याला भौतिकाचा फोलपणा उमजलेला असतो. आपली प्रत्येक कृती, उक्ती आध्यात्मिक तत्वांनुसारच होते. यायोगे आपण आपोआपच सहजच संचिताबाहेर आचरण करत नाही. हेच ते माझ्या मनी प्रकाशले असते. 4. आपण भक्तियोगाने आचरण करू लागतो. आपल्याला भौतिकात स्वारस्य उरत नाही. नाईलाजाने देह जीवित राहावा इतपतच आपले भौतिकाकडे लक्ष असते. यामुळे आपण प्रायः भगवंत श्रींच्याच चरणी सेवा रुजू करत असतो. आपल्या चालचलनाचे विषय आध्यात्मिक होतात. हेच ते माझ्या मनी प्रकाशले असते. 5. योगशास्त्राने आपण ध्यानावस्थेत देहभान हरपून दार्शनिक होतो. यथाकाळी आपल्याला समाधी प्रसाद प्राप्त होतो. आपण प्रभुविभूचे कार्य करू लागतो. त्यातच भान हरपून आपण येथील भौतिकापेक्षा योगधामी जास्त कालावधी असतो. हेच ते माझ्या मनी प्रकाशले असते. परंतु या सर्व साधनांपेक्षा एक अद्भुत मार्ग आहे अष्टावक्र मुनींचा. ते सांगतात, तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीने, विचाराने, कल्पनेने, तर्काने काहीही करू नका. जे घडत आहे त्याला साक्षी राहा. जे घडत आहे ते घडू द्या. यामध्ये तुम्हाला सुख, दुःख, फायदा, तोटा असे काहीही होत असले तरीही ते स्वीकारा, सहन करा. कारण तेच तुमचे प्रारब्ध, नियती, संचित आहे. यायोगे तेच तुमचे प्रारब्ध, नियती, संचित नष्ट करणारे आहे. तुम्हाला मुक्तीची यात्रा घडवणारे आहे. अशा प्रकारे अनेक साधना आहेत. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्यासाठी जी साधना योग्य असेल त्याप्रमाणे आपण साधना करावी. कारण कोणतीही साधना केली तरी शेवटी आपल्याला ती आत्मदर्शन घडवते, मुक्ती प्राप्त करून देते. हरिओम.